नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. मी प्रमोद आपल्या चॅनलच्या नवीन भागात तुमचं सगळ्यांनी स्वागत करतो. मंडळी, आता नुकतंच मी गावी आलो होतो काही कारणानिमित्त. तर गावी वातावरण थोडंसं आता चेंज झालं आहे. थोडंसं जास्त ऊन पडतं आणि पाऊस थोडा कमी झाला आहे. तर असं हे गावचं वातावरण आहे. तर तुम्हाला बोललो अपडेट देतो गावच्या वातावरणाची काय कशी काय ती. तुम्ही बघू शकता घराच्या बाजूला किती जंगल झालं आहे. हे बघा, हा आमचा पाठचा परिसर आहे. आता मी हे पाठच्या माळीत उभा आहे आणि असं घराच्या आजूबाजूला सगळं हे गवत वाढलेलं आहे. खूप मोठं गवत वाढलेलं आहे. तसेच वरतीसुद्धा खूप गवत वाढलं आहे. तिथं आमच्या काकी होत्या वरच्या घरातल्या, त्या मुंबईला गेल्या आहेत. जर ते असं तर मग सगळं साफसफाई असते त्यांची वरती. आणि खालीच्या आजूबाजूला तिथे वाघ फिरत असतो. मग त्याला लपायला वगैरे जागा भेटते. खूप मोठं गवत उंच वाढलेलं आहे त्याच्यामुळे. मग कोणाची मांजर वगैरे असेल किंवा काय कोंबडी बिंबडी असेल तर मग तो घेऊन जातो. तर असं आहे. ताईने हे कुठून तरी एक जास्वंदी आणली होती, ते इथं लावलं नाही. त्याच्यात आता ही मिरवेळ आहे आणि मिरवेळवरती बघा तिथे काळे मिरी लागलेले आहेत. बघा, हे असे काळे मिरी लागलेले आहेत आता मिरवेळीवरती. आता ते जानेवारी फेब्रुवारीमध्ये पिकायला लागले किंवा मग काढणार ते. असं खूप मोठं जंगल किती झालेलं आहे. वरपर्यंत गेले आहेत त्याच्या कांदे वगैरे तिथे एक आहे आणि तो साया आहे तिथे एक आहे मिरवेळ आमची. असे ह्या काळे मिरी आम्हाला मग घरगुती वापरण्यासाठी सुद्धा मिळतात. तर चला बघूया आजच्या दिवसभरातले काही घडामोडी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. तर कुठं जायला भेटतं तर त्या पद्धतीने तुम्हाला दाखवेन मी. आता आपली हळद पण बघायची जरा कशी झाली ते. आणि बघूया शेती वगैरे केले तर त्या भात पिकाची वगैरे काय परिस्थिती आहे आता सध्या. आता नुकतंच कापणीला येईल ते पुढच्या महिन्यामध्ये. आता कापणीला येईल कारण आता भात वगैरे पिकायला सुरुवात झाली आहे. तर बघूया खाली जाईन ऊसाच्या मळ्यात, तिथे दाखवेनच तुम्हाला आता भात पिकाची काय परिस्थिती आहे ती. आता आत्या ही जी तवशी वाढलेली आहेत, ही बघा तवशी दिसण्यात येत नाहीत तर ती इथं काढते. दोन तीन तोशी लागलेले आहेत इथे, दाखवतो तुम्हाला. काय काटे नको काढत नाही पाडायचे. हे असं गावी आलो की आपल्याला काही ना काहीतरी भेटत राहतं. आता ह्यांनी ही लावली होती त्याच्यामुळे आम्हाला ही काकडी खायला भेटत आहेत, तवशी. आता काय फुलं आलेली आहेत आणि त्यांना बारक्या तवशी आहेत. हे वाटतं अडकले कुठेतरी. हे बघा, आम्हाला 3 तवशी भेटले आहेत. आता अजून आहे ना, त्या बारीक आहेत ना. बारीक दाखवा जरा, बारीक दाखवा. बारीक तिकडे पाऊस बघा इकडे सुद्धा आलेत. बघा अशा बारक्या आहेत. अजून ह्या मोठ्या होतील, अजून मोठ्या होतील. हे बघा बारक्या.
हे जसे आपल्याला बारक्या बारक्या दिसत आहेत. कोणला कुठे आता बघायला ना तो हे काय आहे लावलंय? लिंबू आहे ना? हा तशीच वाटतंय. काय ते वाटतं खराब झाली. हा हे बघा हे अशा बारक्या आता झालेल्या आहेत. हा ही खराब झाली ती बघा. हे बघा बघा संध्याकाळचं वातावरण. दुपारपासून ऊन, सकाळपासून ऊन होतं आणि आता संध्याकाळचा असा सगळा ढग दाटून आलेत आणि आता पाऊस येऊ शकतो जोरदार. असं गावी आल्यावरती असं वातावरण आहे इकडे. तर मंडळी आता मी उसाच्या माळ्याच्या इथं आलो आहे आणि तुम्हाला इथे काही लोकांनी भात शेती केली ती दाखवतो. हे बघा ही अशी पूर्ण भात शेती केलेली आहे इकडे आणि आता हे भात पिकायला आलं आहे. आता कापणी कधी होईल आता काकी याची? झालं ना? तर आता काय तर कापणीला सुरुवात करतील थोड्या दिवसामध्ये आणि भात शेती बघू शकता तुम्ही. इकडे सगळं ओसाड आहे आणि या साईडला काही शेती केली आहे. सुंदर असं ऊन पडले, पाऊस नाही आहे कालपासून. ऊन पडले जरा, त्याच्यामुळे जरा बाहेर फिरायला चांगलं वाटतंय. ह्या म्हशी आता बघा पाण्यात उभ्या आहेत. त्या तर चरून आल्या नुकत्याच आणि मग त्या अशा पाण्यामध्ये उभ्या राहतात. इथं हा पाण्याचा डोह आहे आणि नदीचं तुम्ही पात्र बघू शकता. पाणी आता जरा कमी झालं आहे. ह्या म्हशी आता चरून आल्यानंतर मग अशा ह्या पाण्यात बसतात. ह्या आहेत बिजाण्यांच्या म्हशी. आता वाजलेत जवळजवळ 5-5:30 वाजायला आले आणि आता उभंच आलो आहे मी. तर बघूया, सकाळपासून मला काय वेळ भेटला नाही. आता थोडा बाहेर गेलो होतो. आत्ता माझा शेवटचा दिवस आहे, म्हणजे आता मी उद्या जाणार आहे मुंबईला. तर बोला जर हळद बघून घेतो कशी काय झाली ती. आणि इकडची ही सगळी उगवतली घरं आहेत, सगळी घरं बंद आहेत. आता प्रकाश दादाचंही घर चालू आहे आणि वरती विजय कामाचे त्यांचं घर चालू आहे. तर इकडे अशी परिस्थिती आहे. आता बघूया प्रकाश दादा घरी आहे काय, थोडं बोलूया, हळद बिळद बघूया आणि मग जातो घरी, कारण मी अजून घरीसुद्धा नाही गेलो आहे. ओ प्रकाश दा
अरे काय हायस कुठं? येतो मग. हा बरी आहे बरी आहे. होय आता जर हाय बरी. हो वहिनी बऱ्यात ना बोललो. बघतो मित्रांनो आपली हळद कशी झाली ती. दादा बोलतो डुकर वगैरे फिरतात तर त्या डुकरांनी काय केलंय का आपल्या हळदीमध्ये तर ते बघतो काय केले नाही काय. अरे तुरीवर असं काय झालं काय कळत नाही. तुरीवरती तूर काय एवढ्या हाईटला आले आता. एवढ्या उंचीला तूर आले. आणि मित्रांनो हे आता मला एक पिवळा कलर दिसतोय. तर आता बघूया ते पिवळ्या कलरकडे जाऊन कसला दिसतोय तो बघूया. हे बघा मुगलाचे शेंगा आलेले आहेत. चला काय ना काहीतरी आलं आपल्या कडे. आता ही काळी पडली इकडे. आणि बघा हा पिवळा रंग आपण झेंडू लावले होते तर ह्या झेंडूवरती बघा आता असे झेंडू आलेत. ते आत्ता आलेत. ठीक आहे काही हरकत नाही. आणि आपली सगळी हळद तिकडे तर व्यवस्थित आहे. पानं वगैरे व्यवस्थित आहेत. पानांची स्थिती आहे बरी जरा. इथे सुद्धा एक झेंडू लावलं होतं. इथे सुद्धा हे पिवळे आलेत फुलं. तर खालच्या मध्ये जातो तिकडे बघतो खालची परिस्थिती काय आहे ती. हे थोडंसं अशा गवतातून चालायला थोडीशी भीतीच वाटते. कारण आता ऊन पडते त्याच्यामुळे कसे जनावर किंवा विंचू वगैरे असतात ते जनावर किंवा विंचू वगैरे असतात ते बाहेर पडतात. तर बघा मित्रांनो इकडे ही हळदीची परिस्थिती आहे. काही काही ठिकाणी कीड पडले. काही काही ठिकाणी आहे जरा पानं वगैरे सुंदर आहेत. किडीचा काही त्रास नाही. म्हणजे जरी कीड पडली तरी काय प्रॉब्लेम नाही याचा. कारण जे हळद असते ती खाली जमिनीत येते. त्यामुळे आता ही सगळी पानं आहेत ती 1-2 महिन्यामध्ये पिकूनच जाणार आहेत ती. आणि सध्या तरी डुकरांचा काही त्रास नाही आपल्या इकडे. तर डुकरं सगळे उकरून काढतात. ते कंद वगैरे असतात ते खालचे आहे व्यवस्थित आहे सगळं. बघूया आता ह्या मळीमध्ये आपल्याला भरपूर काही काही आलं आहे. ह्याच्यामध्ये आपण तूरसुद्धा लावले, मूग पण आले. तर आता हे जे काळं पडले आहेत हे बघा हे काळे पडलेत ते कदाचित पिकतील आता. आणि आता ह्याच्यामध्ये बघूया काळे हे काय पडले त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काय तयार झालं ते. तर हे बघा मंडळी ह्याच्यामध्ये हे आता तूर तयार झालेत. हे व्यवस्थित क्लिअर दिसत नाही पण आपले हे तूर तयार झालेले आहेत. आता हे सुकले आहेत सगळे त्याच्यामुळे हे बघा हे तूर तयार झालेले आहेत.
आता मी घरी नेतो आणि दाखवतो आत्याला, मग आत्या काय बोलते ते बघूया. म्हणजे काढण्यायोग्य झालेत का किंवा काय ते. इकडे सुद्धा आपण तूर लावला होता. हे मूग आले ते काळे पडत चालले आता. आता पिकायला सुरुवात झाली आहे ती. म्हणजे आता पिकतीलच ते आणि मग सुकतील ते. इथे बघा झेंडूला आता कुठं कुठे फुलं येतात आहेत. आणि हा आपला तूर सुद्धा आता मोठा होतोय. तर मला हात करायला लागेल. हे बघा हे सुद्धा मुगाचं आहे. अजून ही आपली तूर आहे. ही तूर खाली लवणली आहे. मित्रांनो आपल्या हळद पिकाची हळद लावली आहे. तर त्याची ही अशी सगळी आता परिस्थिती आहे. इतकी चांगल्या स्थितीत आहे सगळं आपलं हळद पीक वगैरे. चांगल्या योग्य स्थितीमध्ये आहे आपली हळद. आणि काही ठिकाणी तूर लावलेत, मूग लावलेत, तरी ते सुद्धा काही काही ठिकाणी आलेत आहे. म्हणजे पहिल्यांदाच केलं आहे आणि पहिल्यांदाच काहीतरी चांगला रिझल्ट भेटतो आपल्याला. तर आता हे आपल्याला मूग तर आता काढायला लागतील कदाचित. ते कारण ते आलेत, काळे पडत आलेत, म्हणजे ते पिकायला चालेत ते. आता मूग आपल्याला तूर आहेत ते आपल्याला जानेवारी फेब्रुवारीमध्ये आता कधी त्याच्यावरती जेव्हा फुलं येतील आणि शेंगा धरतील तेव्हाच कळेल ते कधी होत आहेत ते. पण ते जानेवारी फेब्रुवारीमध्ये त्याचा पण काळ आहे. बघू कसं काय आता पुढे नियोजन करता येतं त्या पद्धतीने करू. आता मला मुंबई गावी येणं शक्य होईल की नाही माहिती नाही, कारण खूप खेपा होतात गावच्या ठिकाणी आणि काही काही कामं राहून जातात आपली. तर असा हा गावचा आता सध्याचा हा ब्लॉग होता. आता परत कधी गावी येईन माहिती नाही, पण बघूया. आलो तर करेन नक्की ब्लॉग. आता उद्या जाणारच आहोत गावी, मुंबईला जाणार आहे आता उद्या. आता शेवटचा दिवस होता आपल्या गावातला. आता उद्या निघायचं, कारण आईची तब्येतसुद्धा बरी नाही, तिलासुद्धा बघायला लागणार आहे. तर मंडळी ही आपली पानं आहेत, हळदीची पानं घेतले. ही बघा, आई बोलली घेऊन ये काहीतरी बनवू आपण. आम्हाला पातोळ्या वगैरे आवडतात. पातोळ्या म्हणजे आपली जी तोसं असतं, म्हणजे गावठी काकडी असते, ती किसून मग पीठ वगैरे हे करून ते पातोळ्या बनवल्या जातात. मला पण माहिती नाही तर कशा बनवतात ते. आई बोलली घेऊन ये, पण बघूया. पातोळ्या आणि याचा वास असतो हळदीच्या पानांचा, खूप सुंदर अशी लागते पातोळी. ते घेऊन आलो आहे आणि आता जातो. बघूया किती दिवस राहते. लगेच बनवायला लागेल. आणि चायमध्ये टाकली की चायमध्ये ते टाकलीस ती खूप सुंदर लागते चायसुद्धा. अशा हळदीच्या पानांचा वास पण मस्त येतो. घेतले 10 पानं आहेत. बघूया खायला ते भेटेल आपल्याला काहीतरी. संध्याकाळचं असं वातावरण आहे गावचं. तर चला आता चाललो आहे घरी. आता रात्र मोठी असते त्याच्यामुळे आता 6:30 वाजता अंधार होईल. आत्या परत ओरडत बसेल मला लवकर यायचं. चला जातो घरी आणि हा ब्लॉग आपला इथंच थांबवतो. भेटू जेव्हा पुढच्या ब्लॉगमध्ये जेव्हा मी बनवेन तेव्हा. चला बाय बाय.